नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वराज्य प्रबोधिनीच्या आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत. जसं की तुम्ही थंबनेलला टायटल बघितलंच असेल, वसुबारस आणि पर्यावरण आणि याच अनुषंगानं आपण एक केस स्टडी पण बघणार आहोत. पर्यावरणामध्ये आपण परिसंस्था किंवा इकोसिस्टम नावाची संकल्पना अभ्यासतो आणि त्याच्यामध्ये इकोसिस्टम सर्व्हिसेस किंवा परिसंस्था सेवा यांचा विचार करत असताना आपण सांस्कृतिक सेवा नावाचा घटक बघतो. ज्याच्यामध्ये आपण असं म्हणतो की इनहरंटली कुठेतरी आपलं एन्व्हायर्नमेंट हे आपल्या सण समारंभ उत्सवाशी कनेक्टेड आहे किंवा आपण पर्यावरणाला आपल्या सण समारंभ उत्सवांमध्ये महत्त्व दिलेलं आहे. मग निसर्गातल्या वेगवेगळ्या गोष्टी असू द्यात किंवा एखाद्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजाती असू द्यात, राईट? सो याच अनुषंगाने जर आपण विचार केला तर नॉर्थ ईस्ट किंवा आज आज देखील आदिम आदिवासी जमातींचा विचार केला तर ते निसर्गपूजक म्हणून आपण बघतो. पण नॉर्मली देखील आपल्याला असं लक्षात येईल की दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच वसुबारस आपण साजरी करताना दिसतो. सो वसु म्हणजे गाय आणि बारस म्हणजे द्वादशी. अश्विन वद्य द्वादशीला आपण वसुबारस साजरी करत असतो आणि ही वसुबारस साजरी करत असताना गायीचं पूजन करून भरपूर कृषी उत्पादन यावं यासाठी की गायीचं पूजन करत असतो. एकंदरीतच असं देखील मानलं जातं की गायीची उपयुक्तता ओळखून किंवा लक्षात घेऊन ही प्रथा कदाचित पडलेली असावी. आणि याच अनुषंगानं आपण आज एक केस स्टडी बघणार आहोत ज्याच्यामध्ये आगळ्या वेगळ्या पद्धतीनं गो रक्षण त्या ठिकाणी केलं जाते. गायीचे रक्षण केलियाचे पुण्य बहुत असा एक रेफरन्स छत्रपती शिवाजी महाराजांच्या देखील पत्रामध्ये आढळतो. 1647-48 मध्ये मोरेश्वर गोसावी यांना लिहिलेल्या पत्रामध्ये गो रक्षणाचं महत्व छत्रपती शिवाजी महाराज अधोरेखित करताना दिसतात. आपल्या सिलेबस वाईज जर का विचार केला तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 48 मध्ये आपल्याला DPSP मध्येच म्हणजेच राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये गो संवर्धन हा मुद्दा अधोरेखित केलेला दिसतो. अगदी आपल्याला असे लक्षात येईल की भगवान श्रीकृष्णांचं पण एक नाव गोपाल किंवा गोसेवक या दृष्टिकोनातून आपल्याला दिसतं. त्याचबरोबर जगद्गुरु संत तुकाराम महाराज एका ठिकाणी असंही म्हणतात की ज्याचे घरी गाय तेथे विठ्ठलाचे पाय. सो एकंदरीतच या वेगवेगळ्या पुराण कथांमध्ये म्हणूयात किंवा संत साहित्यामध्ये म्हणूयात गायीला अनन्यसाधारण असं महत्त्व आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं दिसतं. आणि याच दृष्टिकोनातून आपण एक केस स्टडी बघूयात. याच्यामध्ये ज्या गावामध्ये देवगायी असतात ज्यांना कुठंही आपल्याला असं लक्षात येईल की बांधून ठेवलं जात नाही, तर त्या देवगायींचं संरक्षण करण्यासाठी श्री हनुमान गोशाळेची स्थापना किंवा त्याची निर्मिती जी आहे तर ती वाशिम जिल्ह्यामधल्या रिसोड तालुक्यामधल्या वडजी या गावानं त्या ठिकाणी केलेली दिसते. आणि याच्या अनुषंगानं गावची एकी देखील लक्षात आलेली दिसते. बऱ्याच वेळा आपण वेगवेगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करत असताना स्पीसीज कॉन्झर्वेशनसाठी किंवा एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शनसाठी कम्युनिटी पार्टिसिपेशन हा मुद्दा अधोरेखित करत असतो. इथं जर का आपण विचार केला तर या गाव शिवारामध्ये भटकणाऱ्या देवगायी आहेत तर त्यांच्यासाठी ही श्री हनुमान गोशाळा उभारण्यात आलेली आहे. 100-150 उंबऱ्यांचं हे असलेलं गाव आणि या गावामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की प्रत्येक कुटुंबाला 1-1, 2-2 दिवस हा महिन्यातला वाटून दिलेला आहे. त्याचबरोबर प्रत्येक शेतकऱ्यानं एका क्विंटल मागे साधारणतः 1 किलो धान्य या गोशाळेसाठी दान करायचं आहे. आणि मग या सगळ्या गोष्टीमुळे काय होतंय तर या गायींचं योग्य प्रकारे त्या ठिकाणी पालन पण त्या ठिकाणी होत आहे किंवा त्यांचं संरक्षण पण होत आहे. आणि ॲट द सेम टाइम या गायी अदरवाईज देवगायी या मोकळ्या सोडल्या गेल्या तर त्याच्यामुळं होणारी जी शेताची नासधूस आहे तर ती नासधूस देखील त्या ठिकाणी होताना दिसत नाही. त्याचबरोबर आपल्याला असं लक्षात येईल की या गायींसाठी वेगवेगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करत असताना फक्त निधी गोळा करावा असं देखील नाहीये. आपल्याला असं लक्षात येईल की देवपूजेवेळी वाहिलेले नैवेद्य किंवा घरामध्ये शिल्लक राहिलेले अन्न हे या ठिकाणी गोळा केलं जात आहे आणि ते देखील या इथल्या गायींना खाद्य म्हणून त्या ठिकाणी प्रदान केलं जात आहे. सो अशी आगळ्या वेगळ्या स्वरूपाची ही देवगायींना निवारा देण्याची एक योजना म्हणूयात, एक रोल मॉडेल म्हणून पुढे येऊ शकते. वडजी गावानं हा जो काही वाशिम जिल्ह्यामध्ये उपक्रम केलेला आहे सो खऱ्या अर्थानं तो आपण असं म्हणूयात की एन्व्हायरमेंट प्रोटेक्शनच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. आणि त्याचबरोबर या गोशाळेत जे काही शेण तयार होते तर ते सेंद्रिय खत म्हणून तिथले शेतकरी जे आहेत तर ते त्यांच्या शेतामध्ये वापरू शकतात. म्हणजे मल्टिपल वेजनं हा प्रोजेक्ट जो आहे तर तो मला असं वाटतंय महत्त्वपूर्ण ठरतोय.
त्यामुळं अशाच प्रकारचे प्रकल्प जर उभे राहिले तर यातून फक्त देवगाईंचं संरक्षण होईल अशातला भाग नाही. एकतर देवगाईंचं संरक्षण होऊ शकतं, त्यामुळे जी नासधूस संभाव्यरित्या होऊ शकते तर त्याला पण आळा त्या ठिकाणी घालता येऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सेंद्रिय शेतीचा. आजकाल आपण सेंद्रिय शेतीबद्दल बोलतोय. हे सगळे इनिशिएटिव्ह चालू करण्यामध्ये तिथला एक काय म्हणतात त्याला फार्मर प्रोड्युसर ग्रुप म्हणूया किंवा गटशेती करणारे काही युवक जे आहेत तर ते एकत्र येऊन त्यांना हा विचार पटला आणि म्हणून त्यांनी एकंदरीतच हा सगळा गोशाळेचा प्रकल्प जो आहे तर तो उभा केला आणि लोकसहभागातून कशा पद्धतीनं असे प्रकल्प उभे राहू शकतात याचं एक उदाहरण म्हणून निश्चितपणे आपण या ठिकाणी हे बघू शकतो. तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून पेपर क्रमांक 3 मध्ये एन्व्हायरमेंट आहे. बऱ्याच ठिकाणी आपण वेगवेगळ्या शासकीय योजना किंवा वेगवेगळे इनिशिएटिव्ह लक्षात घेत असताना त्याच्यामध्ये कम्युनिटी पार्टिसिपेशन या गोष्टीला अधिक महत्त्व देण्याचा प्रयत्न करतो. बऱ्याच वेळेला आपल्याला असं लक्षात येईल की कुठल्या तरी प्रोजेक्ट राबवला जात असताना त्याच्यासाठी फंडिंग किंवा फायनान्सेस याचा इश्यू असतो. तुम्हाला असं लक्षात येईल की या वडजी गावातल्या या सगळ्या एकंदरीतच प्रोजेक्टमध्ये फंडिंग असेल किंवा इतर गोष्टी असेल तर त्या देखील योग्य प्रकारे आपण असं म्हणूयात की गावातच चांगल्या प्रकारे मॅनेजमेंट करून उभ्या राहिलेल्या दिसतात. सो विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, वसुबारसेच्या अनुषंगानं पर्यावरणाचं महत्त्व किंवा त्याच्यामध्ये परिसंस्था सेवांच्या अनुषंगानं सांस्कृतिक सेवा या दृष्टिकोनातून एक चर्चा करायची होती आणि त्याच्यातून आपण एक केस स्टडी पण वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड तालुक्यातल्या वडजी या गावची त्या ठिकाणी बघितली. खरोखरच हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक रोल मॉडेल म्हणून हा उपक्रम निश्चितपणे राबवला जावा. याच नोटवरती आपण आजच्या सेशनमध्ये इथेच थांबूयात. तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद. बाय बाय.